नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराडमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. Now in previous lecture we are concerned with the functional groups, their structure, their prefixes and their suffixes. Okay, now first of all we consider here test your problem. जे दोन प्रॉब्लेम तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये दिले होते ते प्रॉब्लेम आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर पाहणार आहोत. Okay, now let us consider here it is the again we can write here acid, ester, alkanoid, halide, amide, alkane, nitrile, aldehyde, ketone, alcohol, amine, alkene, alkyne, ether, alkyl halide, nitroalkane. These are the various functional groups present in our organic chemistry. Now here it is the COA, it is the functional group for the acid. C double bond OR is for ester. हे आपण ऑलरेडी काल पाहिलेलं आहे. तुम्हाला डोळ्यासमोर असावं म्हणून आपण हे परत या ठिकाणी घेतलेलं आहे. ओके, नाउ लेट अस सी हियर इट इज द टू एक्झाम्पल्स. टेस्ट युअर क्वेश्चन आहे, तुम्हाला होमवर्क साठी दिलेले होते. यू जस्ट आयडेंटिफाय द व्हिच फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन दिस स्ट्रक्चर. या ठिकाणी या स्ट्रक्चर मध्ये कोणते फंक्शनल ग्रुप आहेत हे आपल्याला फक्त बघायचं आहे. आणि फंक्शनल ग्रुप बघत असताना त्यांची नावे आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहेत. तर आम्ही लेफ्ट टू राइट चालू करतोय. When we move from left to right to this structure, here is the CH3 group, that means there is no any functional group. If we consider here CHCl, now here it is the Cl is nothing but the functional group. Cl म्हणजे इथे दिसतंय पहा X, X म्हणजे आपण माहिती आहे X म्हणजे काय असणार आहे Cl, Br, I or F. ओके, तर ते काय म्हणतो क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन. दॅट मीन्स दिस इज द हॅलोजन. हा कोण आहे हॅलोजन फंक्शनल ग्रुप आहे. ओके, आफ्टर दॅट CHCl या ठिकाणी कोण घेतलाय मी Cl घेतलाय. Cl म्हणजे स्टोन पहा या ठिकाणी C ट्रिपल बॉन्ड N आहे. दॅट मीन्स इन दिस स्ट्रक्चर देयर इज a cyanide as a functional group. Okay, after that we come towards the CHNO2. त्या ठिकाणी CH ला हा कोण ग्रुप अटॅच केला पहा NO2 and NO2 means what nitroalkane. Nitroalkane that means this is the nitro functional group. हा कोण आहे नायट्रो फंक्शनल ग्रुप आहे. आफ्टर दॅट here is the C double bond O. लक्षात घ्या इकडे एक मेन चेन आहे इकडे चेन आहे आणि C double bond O आहे. याचा अर्थ इथं पहा इथं C double bond O दिसतोय इकडे चेन आहे इकडे चेन आहे. that means this is our ketone functional group. हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे ketone functional group आहे. आफ्टर दॅट CHOH. CHOH केल्यानंतर आपल्याला कोण मिळतंय पाहिजे हा OH दिसतोय. हा OH दिसतोय आणि OH कुठे आहे पहा याच्यामध्ये here is the OH. that means this is the alcohol functional group. हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे. आफ्टर दॅट CHNH2. NH2 फक्त कुठे दिसतोय पहा या ठिकाणी इथे दिसतोय पहा NH2 म्हणजे हा कोण आहे अमाइन आहे. ओके, हा कोण आहे अमाइन आहे. this is an amine functional group. After that here is CH2, there is no any functional group. Here it is C double bond OH. या ठिकाणी मात्र पहा आपल्याला कोण दिसतोय C double bond OH पूर्ण आहे. C double bond OH आहे and this is called as the carboxylic acid. This is a carboxylic acid functional group is there. ओके, म्हणजे या स्ट्रक्चर मध्ये किती फंक्शनल ग्रुप आहेत का 1 2 3 4 5 6 आणि 7. टोटल किती फंक्शनल ग्रुप आहेत 7 फंक्शनल ग्रुप आहेत. मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, आइसोप्रोपाइल, सेकंडरी ब्यूटाइल, ब्यूटाइल. दीज आर नॉट कन्सिडर्ड ॲज द फंक्शनल ग्रुप. हे फंक्शनल ग्रुप म्हणून आपण कन्सिडर करत नाही. दे आर सबस्टिट्यूएंट. दे आर यूज्ड ॲज सबस्टिट्यूएंट. नाउ सी हियर इन दिस सेकंड एक्झाम्पल. ओके, which functional groups are there? तर या ठिकाणी आपण काय करूया पहा राइट टू लेफ्ट येऊया. तर राइट टू लेफ्ट मध्ये पाहिजे म्हणून दिसतंय मला COH. आपल्याला माहिती आहे आपण ऍसिड असंही लिहितो किंवा आपण ऍसिड लिहितो किंवा आपण हे ऍसिड असंही तुम्हाला दिलं जातं. याचा अर्थ हा फंक्शनल ग्रुप जो आहे तो कोणता फंक्शनल ग्रुप आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. there is a carboxylic acid functional group is there. after that या ठिकाणी परत कोण दिसतंय पहा मला NH2 दिसतोय. NH2 म्हणजे पर्यंत कोण आहे पहा अमाइन आहे. that means here is again amine as a functional group. या ठिकाणी कोण आहे परत अमाइन functional group आहे. here is Br. Br म्हणजे कोण आहे सांगा परत X. Br म्हणजे कोण आहे X. that means there is an alkyl halide. that means halogen as a functional group. after that turn here CHOH. पहा परत कोण दिसतोय मला OH डायरेक्ट अटॅच आहे.
ओके, या ठिकाणी याला काय म्हणणार मी, अल्कोहोल. हा कोण आहे, अल्कोहोल. आफ्टर दॅट सी डबल बॉन्ड ओ, परत आपल्याला दिसून येतो का सी डबल बॉन्ड ओ इथं आहे केटोन. हा कोण आहे परत, केटोन. केटोन CH3 हा फंक्शनल ग्रुप आहे का, कुठला नाही. हा कोण आहे, सिंपली सबस्टिट्यूएंट आहे मिथाइल. देयर इज नो फंक्शनल ग्रुप हियर. Here it is two functional groups are there. One is the cyanide, another one is the nitro, another one is the nitro. Okay, after that here it is and carbon carbon triple bond. That means carbon carbon triple bond. That means here it is the alkyl functional group is there. Carbon carbon triple bond. There is an alkyl triple bond is there. This is our test paper problem which I asked in previous लेक्चर. या ठिकाणी तुम्हाला जस्ट काय करायचं होतं, आयडेंटिफिकेशन करायचं होतं. एक फोटो तुम्हाला पाठवून दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर एक्झाम्पल दिलेत. एक नवं एक्झाम्पल आहे. तुम्ही जस्ट काय करायचं, असा बॉक्स करायचा आहे आणि त्याच्या खाली नावं त्या फंक्शनल ग्रुपची लिहायचे आणि मला त्याचा फीडबॅक द्यायचा आहे. दिस इज ऑल अबाउट द फंक्शनल ग्रुप, आयडेंटिफिकेशन ऑफ फंक्शनल ग्रुप. Let us consider a third example. Now again, you first of all identify which functional group present in this structure. या स्ट्रक्चर मध्ये कोणते फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत याचा तुम्हाला आयडेंटिफिकेशन करायचं आहे. नाउ where we can use the suffix of this functional group and where the prefix of the functional groups are used. म्हणजे आपण याच्या आधी चार्ट मध्ये बघितलेलं आहे पाठीमागच्या लेक्चर मध्ये की प्रत्येक फंक्शनल ग्रुपला एक काय आहे, प्रीफिक्स आहे, एक काय आहे, सफिक्स आहे. Always prefix are used before root word and suffix are used after root word. हे आपण काल पाहिलेलं आहे. तर एखाद्या फंक्शनल ग्रुपचा सफिक्स कधी वापरायचा आणि प्रीफिक्स कधी वापरायचा याचा ज्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे पहा, तो चार्ट दिलाय तो आपण प्रायोरिटी सिक्वेन्स ने दिलेला आहे. That means we developed one chart along with the priority sequence. The group which having the top order has higher priority. The group present at the top into the chart, this group is nothing but the higher priority group. लक्षात घ्या, त्या चार्ट मध्ये म्हणजे या ठिकाणी आपण हा चार्ट दिलाय. सुरुवातीला सगळ्यात कोण आहे, ऍसिड, आणि सगळ्यात शेवटी कोण आहे, नायट्रो. म्हणजे सगळ्यात जास्त प्रायोरिटी कोणाची आहे, टॉप प्रायोरिटी कोणाची असणार आहे, ऍसिडची. आणि सगळ्यात कमी प्रायोरिटी कोणाची आहे, नायट्रो ग्रुपची प्रायोरिटी आहे. म्हणजे आता आपल्याला हे अतिशय महत्त्वाचं पॉइंट इज very important point. Now see here, if compound containing two or more functional group, then which functional group acts as a principal functional group. लक्षात घ्या, आपल्याला त्यावेळी काय आयडेंटिफाय करायचं असतं, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोण आहे. and if there is a principal functional group त्याचा आपण काय वापरतो पहा, सफिक्स वापरतो. ओके, the group which acts as a principal functional group used its suffix. त्या ग्रुपचा आपल्याला काय वापरायचा आहे, सफिक्स. and other functional group present within the structure considered as a substituent and used its prefix. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे पहा, if compound containing two or more than two functional group within the same structure, then one functional group is considered as the principal functional group and other functional group acts as a substituent. The question is that which functional group is considered as principal functional group and which functional group considered as substituent. त्याचं उत्तर असं आहे, the functional group which having the higher priority acts as a, or the functional group which is present in the chart at the top having higher priority and we use its suffix. त्या फंक्शनल ग्रुपचा आपण काय वापरतो, सफिक्स वापरतो. त्या चार्ट मध्ये जो फंक्शनल ग्रुप सगळ्यात वरती आहे तो काय म्हणून ऍक्ट होतो, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून ऍक्ट होतो आणि त्याचा काय वापरायचा आपल्याला, सफिक्स वापरायचा असतो. दॅट मीन्स वी कॅन consider this example and we can understand what is the meaning of principal functional group and other functional group. Now see here, first of all, to identify principal functional group and other functional group, you first of all must know which functional group present in the structure.
तर या ठिकाणी पहा या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला कोणकोणते फंक्शनल ग्रुप बघायला मिळत आहेत. दिस इज कार्बोक्सिलिक ऍसिड, दिस इज कार्बोक्सिलिक ऍसिड. पहा तुम्हाला या ठिकाणी दिसतोय here it is no functional group, here it is the amine functional group and here it is the OH, that means alcohol as a functional group. इथे कोण आहे अल्कोहोल आहे. that means there are total how many functional groups are there, 3 functional group. आणि या ठिकाणी कार्बोक्सिलिक ऍसिड, अमाइन आणि अल्कोहोल याच्यामध्ये या चार्ट मध्ये सगळ्यात टॉपला कोण आहे पाहनो ऍसिड. therefore here this acid, this carboxylic acid, it acts as a principal functional group, whereas this alcohol and this amine acts as a other functional group. म्हणजे या कार्बोक्सिलिक ऍसिडचा मी काय वापरणार आहे सफिक्स. काय वापरणार आहे सफिक्स. and या सगळ्या फंक्शनल ग्रुपचे मी काय वापरणार आहे प्रीफिक्स वापरणार आहे. ओके, I hope you can understand what can I say here. या ठिकाणी आपण मी काय सांगतोय तुम्हाला लक्षात येत असेल. फर्स्ट ऑफ ऑल मी काय केलं पहा फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय केले. फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय केल्यानंतर मला कळालं की 3 फंक्शनल ग्रुप आहेत. कुठले कुठले फंक्शनल ग्रुप आहेत कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, अल्कोहोल आहे आणि कोण आहे अमाइन आहे. मग कार्बोक्सिलिक ऍसिड, अमाइन आणि अल्कोहोल. अल्कोहोल कुठे आहे इथं, अमाइन कुठे आहे इथं, कार्बोक्सिलिक ऍसिड कुठे आहे इथं. या चार्ट मध्ये सगळ्यात हायर स्टेजला कोण आहे किंवा टॉपला कोण आहे ऍसिड. त्यामुळे याची प्रायोरिटी काय आहे जास्त आहे. याची प्रायोरिटी जास्त तो काय म्हणून ऍक्ट होतो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून ऍक्ट होतो. and we can use its suffix. त्याचा काय वापरतो आपण सफिक्स वापरतो. now here it is the suffixes. पहा ऍसिड साठी OIC ऍसिड आहे, एस्टर साठी OAT आहे, अल्केनॉल हलाइड साठी OYL हलाइड आहे, अमाइड साठी अमाइड आहे, अल्केन नायट्राइड साठी नायट्राइड आहे, अल्डेहाइड साठी AL आहे, केटोन साठी ONA आहे, अल्कोहोल साठी OL आहे, अमाइन साठी अमाइन आहे, अल्कीन साठी पहा प्रीफिक्स कधी असत नाही सफिक्स ENA आहे, अल्काइन साठी कधी प्रीफिक्स नाही नो P. याचा अर्थ नो प्रीफिक्सेस नो P. याचा अर्थ नो प्रीफिक्सेस ऑलवेज यूज्ड ॲज सफिक्स. ENE इथं काय आहे YNE इथं नो सफिक्स ऑलवेज यूज्ड ॲज द प्रीफिक्स. आणि तो प्रीफिक्स म्हणजे कोण आपण वापरतो अल्कोक्सी. याचं नाव काय घेतो आपण अल्कोक्सी. we will see one by one and step by step all the functional groups separately. आपण सगळे functional group separately त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा इथं अल्काइल हलाइड आहे, याचा सुद्धा सफिक्स कधी असत नाही तो ऑलवेज काय म्हणून आपण यूज करतो हॅलो. आणि आपण बघितलं होतं क्लोरीनला क्लोरो, ब्रोमीन, ब्रोमो, आयोडीन, आयोडो, क्लोरीन, फ्लोरो असं त्या ठिकाणी आपण वापरतो. आणि here it is नायट्रो अगेन नो सफिक्स दॅट मीन्स ऑलवेज यूज्ड ॲज अ प्रीफिक्स. आणि त्या ठिकाणी काय वापरतो शब्द आपण नायट्रो शब्द वापरतो. आता पहा या ठिकाणी प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोण आहे तर या ठिकाणी कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. मग याचा काय वापरायचा आहे मला प्रीफिक्स का सफिक्स वापरायचा आहे. याचा काय वापरायचा आहे मला सफिक्स. आणि या ठिकाणी सफिक्स कोण आहे OIC ऍसिड आहे. कोण आहे OIC ऍसिड आहे. आणि या दोघांचा काय वापरायचा आहे मला प्रीफिक्स वापरायचा आहे. मग अमाइनचा प्रीफिक्स जो आहे तो काय आहे अमाइनो असतो. आणि अल्कोहोलचा प्रीफिक्स जो आहे तो काय आहे पहा हायड्रॉक्सी. काय आहे हायड्रॉक्सी. हे आपण चार्ट मध्ये ऑलरेडी दिलेला आहे. प्रीवियस लेक्चर मध्ये आपण तो चार्ट तयार केलेला आहे. आता पहा याचं एक्झॅक्ट नॉमेनक्लेचर कसं करायचं हा पार्ट आपण आता बघणार आहोत. See here it is the carboxylic acid group. Here it is the carboxylic acid group. This is the principal functional group. These are the other functional group acts as a substituent. Now numbering should start from. आता आपण याच्या आधी काय बघितलं आहे नंबरिंग ग्रुप प्रायोरिटी बघितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा नंबरिंग आपण कुणाला करतो फंक्शनल ग्रुपसाठी करतो. कोण असेल तर कुणाचा विचार करतो मल्टिपल बॉन्ड, कोण असेल तर कुणाचा विचार करतो आपण सबस्टिट्यूएंटचा विचार करतो म्हणजे अल्काइल ग्रुपचा विचार करतो. म्हणजे या ठिकाणी का फंक्शनल ग्रुप आहेत का तर 101% आहेत. किती आहेत पाहनो 3 फंक्शनल ग्रुप आहेत. कुठले कुठले ऍसिड आहे, अमाइन आहे आणि कोण आहे अल्कोहोल आहे. आता फंक्शनल ग्रुप जिथून जवळ आहे तिथून आपल्याला नंबरिंग करायचं आहे. दॅट मीन्स द नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम दॅट एंड व्हिच इज नियर टू द प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ज्या ठिकाणी जवळ आहे
सांगतोय आपण स्टेप बाय स्टेप आणि वन बाय वन सर्व नॉमेनक्लेचर त्या ठिकाणी बघणार आहोत. तर पहा या ठिकाणी इटसेल्फ या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये हा कार्बन आहे. तर नंबर 1 इज गिवन टू दिस, number 2 is here, number 3, number 4, number 5, number 6. That means the longest continuous chain containing how many carbon atoms? The longest continuous chain containing how many carbon atoms? 6 carbon atoms. Therefore we know that for the 6 carbon atom root word is, correct सांगताय root word काय आहे पहा, hex. root word काय आहे, hex आहे. root word काय आहे, hex आहे. आता आपल्याला माहित आहे आपण एकदा नॉमेनक्लेचर तयार करतो म्हणजे काय तयार करतो, एक रेल्वे गाडी तयार करतोय, ट्रेन तयार करतोय आणि ट्रेन मध्ये काय असतात, इंजिन असतात आणि डब्बे असतात. तर या ठिकाणी पहा इंजिन माझं कितीचं आहे, 6 कार्बनचं आहे आणि त्या ठिकाणी काय आलं मला, हेक्स झाला. आयदर दिस स्ट्रक्चर कंटेन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, देयर इज द मल्टिपल बॉन्ड, बट दिस इज कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. आपल्याला काय पाहिजे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे का, नाही. देयरफॉर प्रायमरी सफिक्स यूज्ड इन, लक्षात घ्या आपल्याला रूट वर्ड नंतर प्रायमरी सफिक्सेस द्यावे लागतात. दॅट मीन्स ane और yne, कळतंय का. हेक्स नंतर डायरेक्टली काही घेऊ शकत नाही, तुम्हाला प्रायमरी सफिक्सेस द्यावे लागतात. and there are 3 primary suffixes ane, ene and yne. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ane, कार्बन कार्बन डबल बॉन्ड ene, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड yne. This structure contains all carbon carbon single bond, therefore suffix used is ane. But this structure contains the functional group. या स्ट्रक्चर मध्ये काय आहे, फंक्शनल ग्रुप आहे आणि तो फंक्शनल ग्रुप कोण आहे, ऍसिड आहे की जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे. आणि या ऍसिडचा काय वापरायचा आपल्याला, सफिक्स वापरायचा आहे. याचा सफिक्स कोण असतो, OIC ऍसिड असतो. दॅट मीन्स फ्रॉम दिस ane we can replace e by using 1 OIC acid. ओके 1 OIC acid, कारण एक नंबर आहे का नाही, कळते. तुम्ही असं लिहिलं तरी चालेल किंवा हेच तुम्ही असं लिहिलं तरी चालेल, हेक्सेन OIC acid. therefore the name of engine is हेक्सॅनोइक ऍसिड. नाव काय आहे इंजिनचं, हेक्सॅनोइक ऍसिड, हे नाव त्या ठिकाणी तयार झालं. आता पहा त्या ठिकाणी फक्त हेच आहे का नाही, तर या ठिकाणी पहा आपण ही लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन तयार केली होती. या लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेनच्या बाहेर कोण आहे पहा, 3 नंबरच्या कार्बनला कोण दिसतोय आपल्याला, अमाइन दिसतोय. याचा काय वापरायचा आता, प्रिफिक्स वापरायचा आहे. मग या ठिकाणी अमाइनचा प्रिफिक्स कोण असतो, अमाइनो असतो. म्हणजे पहा मी इथे काय लिहिलं, 3 अमाइनो. 3 नंबरच्या कार्बनला कोणता ग्रुप आहे, अमाइनो ग्रुप आहे. पुढे गेलो मी 4 नंबरच्या कार्बनला कोण आहे माझ्याकडे, अल्कोहोल. आणि जर अल्कोहोल असेल तर प्रिफिक्स काय आहे, हायड्रॉक्सी. किती नंबरला आहे, 4 नंबरला आहे. therefore we can use here 4 hydroxy. we can use here 4 hydroxy. after that at carbon number 5 there is one methyl group is there. therefore this is 5 methyl. this is 5 methyl. that means there are total 3 dabbes are there. one is the 3 amino, another one is the 4 hydroxy, another one is the 5 methyl. आता हे डब्बे एकमेकाला फक्त काय करायचे आहे, जोडायचे आहेत. तर हे जोडताना आपल्याला कशाचा विचार करावा लागतो, अल्फाबेटिकली ऑर्डरचा विचार करायचा आहे. तर अल्फाबेटिकली ऑर्डरचा विचार करताना इथं कोण आहे पहा, ए आहे, इथं कोण आहे, एच आहे, इथं कोण आहे, एम आहे. आणि मला वाटतंय ABCD आपल्या सर्वांना येते, कळतंय का. ABCD EFG आपण लहानपणापासून म्हणत आलेलो आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा कोण असणार आहे, ए नंतर कोण असणार आहे, एच असणार का, एम असणार, एच. त्यानंतर कोण येतं, एम. त्यामुळे या स्ट्रक्चरचं एक्झॅक्ट नाव काय येतं पहा, या स्ट्रक्चरचं एक्झॅक्ट नाव काय येतं पहा. हे काय आहे पहा, हे जे आपण तयार केलं हे काय आहे, इंजिन. हे काय आहे, 3 डब्बे. आता एक्झॅक्ट नाव कसं होतं पहा. पहिल्यांदा मी ए डब्बा करत, ए आहे, नंतर एच, नंतर एम. therefore name of this structure is 3 amino. 3 amino. number and word असेल, we can separate number and word by hyphen and number by comma. या ठिकाणी पहा नंबर आणि वर्ड आहे, त्यामध्ये काय दिलं मी, हायफन दिलेला आहे. 3 amino. after that we can write here what, 4 hydroxy. म्हणजे इथं परत नंबर येणार आहे म्हणून हायफन दिला, 4 hydroxy.
4 हायड्रॉक्सी. पुढे 4 हायड्रॉक्सी नंतर कोण आहे माझ्याकडे 5 मिथाइल आहे. तर पुढे कॅन राईट हियर 5 मिथाइल. 5 मिथाइल हे झालं पूर्णपणे काय तर त्या ठिकाणी डबे. त्यानंतर याचं नाव काय देणार मी हेक्सानोइक ऍसिड. हेक्सानोइक okay acid. Hexanoic acid. And this is the correct nomenclature for this compound. या कंपाऊंडचं हे काय झालं नॉमेनक्लेचर झालेलं आहे. आता आपण काय करणार आहे पहा अजून एक एक्झाम्पल आपण अशा पद्धतीने एक्सप्लेन करू आणि त्यानंतर स्पेशली प्रत्येक ग्रुपचा सेपरेट स्टडी आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. Let us consider this example. Okay, again या एक्झाम्पलचं आपल्याला काय करायचं आहे नॉमेनक्लेचर करायचं आहे बाबांनो. आता नॉमेनक्लेचर करायचं तर आपल्याला काय माहिती पाहिजे पहिल्यांदा एक स्ट्रक्चर तुम्हाला असं दिलं जातं पहा एक्झाम मध्ये स्ट्रक्चर तुम्हाला दिलं जातं आणि तुम्हाला विचारलं जातं व्हॉट इज द करेक्ट आययुपीएसी नॉमेनक्लेचर फॉर दिस कंपाऊंड. ओके आणि 4 पर्याय असतात. 4 पर्याय त्या ठिकाणी असतात. 2 पर्याय तर बाबांनो रूट वर्ड वरूनच कॅन्सल होतात ते लक्षात ठेवा. अतिशय सोपा आहे. याच्यावरती 2019 मध्ये 2020 मध्ये जेईई आणि नीट दोन्ही एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. हा बोनस पार्ट आहे. एकदा आययुपीएससी आलं ऑर्गॅनिक तुमचं 50% झालं हे लक्षात ठेवा कारण हे तुम्हाला आलं पाहिजे. हे जर नाही आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑर्गॅनिक कधीही जमत नाही. त्यामुळे आययुपीएससी आपल्याला व्यवस्थित आलं पाहिजे. तर पहा याचं आपल्याला नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. आता कुठलंही स्ट्रक्चर दिलं तर सगळ्यात पहिल्यांदा विचार कशाचा करायचा कुठले फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये आहे याचा विचार तुम्हाला करायचा आहे बाळांनो. पहिल्यांदा आयडेंटिफाय करूया which functional group present in this structure. ओके तर पहा या ठिकाणी काय दिसतंय मला कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. याचा अर्थ इथं कोण आहे पहा अल्किन आहे. इथं कोण आहे अल्किन आहे. आफ्टर दॅट या ठिकाणी कोण दिसतोय पहा बीआर आहे म्हणजे इथं कोण आहे हॅलोजन आहे. ओके इथं परत कोण दिसतंय पहा मला सीएल म्हणजे इथेही कोण आहे हॅलोजन आहे. आफ्टर दॅट इथं कोण दिसतोय पहा मला NH2 म्हणजे इथं कोण आहे अमाइन ग्रुप आहे. ओके चार्ट तुम्हाला दिलेला आहे. चार्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी करायचा आहे. इथं कोण दिसतोय पहा C डबल बॉन्ड OH म्हणजे C डबल बॉन्ड OH हा कोण आहे अल्डिहाइड आहे. या ठिकाणी म्हणजे मला टोटल किती ग्रुप बघायला मिळाले फंक्शनल ग्रुप बघायला मिळाले पहा एक अल्डिहाइड 2 अमाइन हे दोन्ही एकसारखेच आहेत म्हणजे 1 2 3 4 टोटल किती फंक्शनल ग्रुप आहेत 4 फंक्शनल ग्रुप आहेत. आता या 4 फंक्शनल ग्रुप पाहिजे तुमचा चार्ट पार्ट पाहिजे म्हणजे हा चार्ट जो आहे तो तुमचा पार्ट पाहिजे. या 4 फंक्शनल ग्रुप पैकी which functional group is considered as the principal functional group. तर या ठिकाणी पहा ज्याची प्रायोरिटी जास्त ज्याची जो ऑर्डर मध्ये चार्ट मध्ये सगळ्यात टॉप आहे त्यानुसार त्याची काय ठरते प्रायोरिटी ठरते. तर पहा इथं पहिल्यांदा कोण आहे अल्किन. अल्किन कुठली नाही पहा आपण इथं लिहिलंय म्हणजे असं इकडून आलो आणि इथं लिहिलेलं आहे परत. ओके त्यानंतर कोण आहे हॅलोजन. इथं पण हॅलोजन आहे तो तर अल्किन पेक्षा सुद्धा कुठे आहे खाली आहे. त्यानंतर कोण आहे तर पहा अमाइन आहे. अमाइन कुठे आहे इथं आहे म्हणजे तो अल्किन आणि हॅलोजन पेक्षा जास्त प्रायोरिटीचा आहे. पण इथं कोण आहे अल्डिहाइड. तर अल्डिहाइडची प्रायोरिटी पहा अमाइन पेक्षा जास्त आहे ENE पेक्षा जास्त आहे आणि हॅलोजन पेक्षा जास्त आहे. therefore the aldehyde acts as a principal functional group here. aldehyde काय म्हणून ऍक्ट होतोय प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून ऍक्ट होतो. हे आपल्याला या ठिकाणी क्लिअर झालं. आता प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून ऍक्ट होतो याचा अर्थ याचा काय वापरायचं सांगा मग परत लगेच आपल्याला कळालं याचा काय वापरायचं आपल्याला सफिक्स वापरायचा आहे आणि सफिक्स वापरताना आपण ई रिप्लेस करतो. काय करतो ई रिप्लेस करतो. याच्यामध्ये मात्र आपण ई रिप्लेस करत नाही ते आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक फंक्शनल ग्रुपचे एक्झाम्पल घेतल्यानंतर क्लिअर करूया. तर या ठिकाणी पहा याचा आपण काय वापरायचा सफिक्स वापरायचा आहे. मग याचा सफिक्स काय आहे पहा अल्डिहाइड साठी सफिक्स काय आहे AL आहे. काय आहे AL आहे. तर या ठिकाणी पहा हा अमाइन आहे हा अल्डिहाइड आहे हॅलोजन आहे आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. दॅट मीन्स the numbering should start from that end which is near to the principal functional group. Numbering should start from that end which is near to the principal functional group. And principal functional group कोण आहे आपला aldehyde आहे. That means numbering should start from that end which is near to the principal functional group. And which functional group acts as the principal functional group aldehyde. Therefore numbering should start from that end which is near to the aldehyde. Therefore here is number 1 2 3 4 5 6 and 7. Here is the first second third fourth fifth
6th and 7th. Total how many carbon atom present in the longest continuous chain? तेव्हा आपण longest continuous chain तयार केली, किती कार्बनची तयार झाली? 7 कार्बनची तयार झाली. एकदा longest continuous chain तयार झाली, मग एकदा नंबरिंग तुम्ही दिलं की लगेच रूट वर्ड लिहून घ्यायचा. हे 7 कार्बनचा रूट वर्ड काय आला मानो? हेप. काय आला? हेप आला. Either it contains any multiple bond, that means a carbon carbon double bond or carbon carbon triple bond. Yes, there is a carbon carbon double bond present in this structure, and if there is a carbon carbon double bond, then suffix used is primary suffix used is. These are the secondary suffixes. The primary suffix used is ane, ene or ine. सांगा करेक्ट शब्द आहे ene, कारण या ठिकाणी काय आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. Therefore we can write here ene. But ene कुठे प्रेझेंट आहे सांगा? डबल बॉन्ड कुठे प्रेझेंट आहे ते सांगावं लागेल. 5 आणि 6 मध्ये प्रेझेंट आहे. Therefore we can write here 5 ene, but it containing the principal functional group aldehyde. This is replaced by what? Al. That means here it is 1 Al or simply Al. अशा पद्धतीने यात लिहू शकतो पहा. हे 5 En Al or हे 5 En 1 Al, because aldehyde group present at carbon number 1. Therefore हे 5 En 1 Al. This is our engine. लक्षात घ्या, हे काय तयार केलं? इंजिन तयार केलं. How many डब्बे are there? Here is the 1 2 3 and no, only 1 2 and 3 डब्बे are there. आता कुठले कुठले डब्बे आहेत पहा? या मेन चेनला जे अटॅच आहे, जे ब्रांचिंग आहे, त्यांना आपण काय म्हणतो? सबस्टिट्यूएंट म्हणतो. आता सबस्टिट्यूएंट कोण आहेत पहा? तर 2 ला कोण आहे? अमाइन ग्रुप आहे. मग अमाइन हा काय आहे? आता अदर फंक्शनल ग्रुप आहे. त्यामुळे अमाइन न वापरता त्याला काय वापरायचा? प्रिफिक्स वापरायचा. Therefore we can write here 2 amino. या ठिकाणी काय मिळालं मला? 2 amino. एक डब्बा झाला. पुढे 3 नंबरला कोण आहे सांगा? क्लोरीन आहे. क्लोरीन साठी काय म्हणणार मी? 3 क्लोरो. काय म्हणणार मी? 3 क्लोरो. अजून कोण आहे सांगा? या ठिकाणी 4 नंबरला Br आहे. Therefore we can write here 4 ब्रोमो. या ठिकाणी काय लिहिलं मी? 4 ब्रोमो असं लिहिलेलं आहे. तर पहा 2 अमाइनो आहे, 3 क्लोरो आहे, 4 ब्रोमो आहे. या ठिकाणी 3 काय आहेत? सबस्टिट्यूएंट आहेत. अल्फाबेटिकली म्हणजे जर आपण बघितलं, पहिल्यांदा कोण असणार? A, नंतर कोण आहे? B, नंतर कोण येणार? C येणार. Therefore the correct nomenclature for this example is, पहा सगळ्यात पहिल्यांदा काय लिहिलं मी? 2 amino. After that B, therefore 4 bromo. After that C, 3 chloro, and then here 5 En 1 Al. 5 En 1 Al. हे काय झालं? तर या ठिकाणी हे स्ट्रक्चर झालेलं आहे. कळतंय का? या ठिकाणी या स्ट्रक्चरचं हे काय आहे? नाव आहे. करेक्ट आययुपीएसी नॉमेनक्लेचर आहे. आता या ठिकाणी पण नंबर आहे, वर्ड आहे, त्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? हायफन दिसतोय. परत नंबर आणि वर्ड आहे, हायफन आहे. परत नंबर वर्ड आहे, हायफन आहे. नंबर आणि वर्ड, हायफन इज देयर. नंबर आणि वर्ड, हायफन इज देयर. And there is no space between substituent and the substituent and the what? The root word. लक्षात आलं? या ठिकाणी रूट वर्ड आणि सबस्टिट्यूएंट याच्यामध्ये काय द्यायचं नाही आपल्याला? तर त्या ठिकाणी पहा स्पेस द्यायचा नाही. आता पहा ते आपण याच्यावर असं केलं. आता हे नाव दिले. आता काय झालं पहा? कोणतरी या ठिकाणी आलं होतं, त्याने काय केलं? हे नाव लिहिलेलं होतं आणि हे नाव लिहिलेलं आपण काय केलं? हे स्ट्रक्चर याच्यानुसार येतंय का हे आपण बघूया. या ठिकाणी कोणतरी नाव लिहून गेलेलं आहे आणि आपल्याला फक्त काय आहे? नाव आहे. तर त्या नावावरून मला परत काय तयार करायचं आहे पहा? स्ट्रक्चर तयार करायचं आहे. तर किती सोपं आहे पहा. आपल्याला स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 व्यवस्थितपणे हे आलं पाहिजे. आता जे सुरुवात आहे इन डिटेल आपण लक्षात घ्या. याचा प्रत्येक फंक्शनल ग्रुपचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चर मधून करणार आहोत. तर पहा याच्यापासून मला काय करायचं आहे? स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपला जे काय फोकस असला पाहिजे, नावावरून जे स्ट्रक्चर ड्रॉ करतोय त्याचा तो फोकस कशावरती असला पाहिजे सांगा बाळांनो? रूट वर्ड वरती असला पाहिजे. तर पहा या ठिकाणी रूट वर्ड कोण आहे? हेप्ट आहे. आता हे पूर्ण आपल्याला काय आयडेंटिफाय होतंय? इट डिनोटेड दॅट मीन्स द स्ट्रक्चर कंटेन टोटल हाऊ मेनी कार्बन atoms? 7 कार्बन atoms. Therefore we can write here 7 carbon. 1 2 3 4 5 6 and 7. ओके. नंबरिंग जे आहे ते तुमच्या अक्षरात असतं, लक्षात घ्या.
अथॉरिटी तुमच्याकडे असते, कारण ज्यावेळी नावावरून आपण स्ट्रक्चर ड्रॉ करत असतो त्यावेळी नंबरिंग तुम्ही राईट टू लेफ्ट करा किंवा लेफ्ट टू राईट करा, काही प्रॉब्लेम नाही. सांगा कुठून करूया. राईट टू लेफ्ट केलं तर इथं बघा काय दिले 5en. ओके, याच्यावरून काय कळलं आपल्याला, 5en वरून काय कळतंय तर 5 आणि 6 च्या मध्ये, नॉट इन बिटवीन 4 and 5, देयर इज अ कार्बन कार्बन डबल बॉन्ड बिटवीन 5 and 6, 1 Al. नाउ दिस Al इंडिकेट्स दॅट या Al वरून तुम्हाला काय कळलं पहा, Al म्हणजे काय आहे, अल्डिहाइड ग्रुप आहे. आणि अल्डिहाइड ग्रुप ऑलवेज कुठे असतो, टर्मिनलला. जसा ऍसिड ग्रुप ऑलवेज टर्मिनलला असतो, तसा अल्डिहाइड पण ऑलवेज कुठे असतो, टर्मिनलला. म्हणजे या एका कार्बनचं, हा टर्मिनल कार्बन आहे, हा टर्मिनल कार्बन, सगळ्यात टोकाचे कार्बन हा टर्मिनल कार्बन आहे. याचं कन्वर्जन Al म्हणजे मला कशामध्ये केलं पाहिजे, अल्डिहाइड मध्ये, म्हणजे C डबल बॉन्ड OH मध्ये केलं पाहिजे. इथं पहा C डबल बॉन्ड OH याचं काम संपलेलं आहे. 5En याला नंबर 1 दिला पहा, 1 2 3 4 5 6 आणि 7. 5 आणि 6 मध्ये मी काय दिला, डबल बॉन्ड दिला, याचं काम संपलं. 7 कार्बन दिले, याचं काम संपलेलं आहे. नाउ रिमेनिंग इज दॅट 2 अमायनो 4 ब्रोमो 3 क्लोरो. 2 अमायनो याच्यावरून काय कळतं आपल्याला, तर याच्यामध्ये कोणता ग्रुप आहे, NH2 ग्रुप आहे. तो किती नंबरच्या कार्बनला आहे, 2 नंबरच्या कार्बनला आहे. देयरफॉर वी कॅन राइट हियर NH2, याचा रोल संपला. आफ्टर दॅट 4 ब्रोमो, या 4 नंबरच्या कार्बनला कोण अटॅच आहे, ब्रोमो. ब्रोमो म्हणजे कोण, ब्रोमीन. देयरफॉर वी कॅन राइट हियर Br, याचा रोल संपला. रिमेनिंग इज 3 क्लोरो, 3 नंबरच्या कार्बनला कोण अटॅच आहे, क्लोरीन. म्हणजे इथं मी काय देतोय पहा, क्लोरीन जोडला. आता असं नाही की हा वरती का दिला, हा वरती नाही खाली जोडला तरी काही प्रॉब्लेम नाही. हे आपण काय केलं, कॅन्सल केलं. आता तुम्हाला या नावामध्ये काय दिसून येतंय का, ओके, देयर इज नो एनी सबस्ट्रेट रिमेनिंग इन दिस स्ट्रक्चर, इन दिस एक्झाम्पल. या ठिकाणी कोणतंही रिमेनिंग स्ट्रक्चर, रिमेनिंग ब्रांचेस राहिलेले नाहीत. देयरफॉर आफ्टर दॅट वी कॅन सॅटिस्फाय द व्हॅलन्सी ऑफ कार्बन ॲटम बाय युजिंग appropriate number of hydrogen. आणि हायड्रोजन आपल्याला त्या ठिकाणी आता जोडायचे आहे. वी नो दॅट द व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4. कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, 4 आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, या कार्बनने किती बॉन्ड तयार केले, 1. राहिले किती बॉन्ड, 3. देयरफॉर वी कॅन राइट हियर CH3. या कार्बनने पहा 1 2 3, राहिले किती बॉन्ड, 1. CH. या कार्बनने किती बॉन्ड तयार केले, 1 2 and 3. 1 bond is remaining, therefore 1H. Now this carbon can form 1 2 and 3. 1 bond is remaining, therefore H. Here is 1 2 and 3. 1 bond is remaining, H. 1 2 and 3, again 1 bond is remaining. या कार्बनने पहा 1 2 3 आणि 4 ऑलरेडी काय आहे, तर त्याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय आहे. therefore this is the structure of 2 amino 4 bromo 3 chloro हे 5En 1Al. आणि या पद्धतीने मगाशी आपण जे स्ट्रक्चर ड्रॉ केलं होतं ते स्ट्रक्चर आपण परत काय केलेलं आहे, ड्रॉ केलेलं आहे. आता हे झालं कोणता फॉर्म, द कंडेन्स्ड फॉर्म. आता आपल्याला कोणता फॉर्म काढायचा आहे पहा, बॉन्ड लाइन फॉर्म्युलाचा काढ. आता बॉन्ड लाइन फॉर्म्युला मध्ये काय सांगितलं आपण, इन बॉन्ड लाइन फॉर्म्युला देयर इज नायदर शोज हायड्रोजन नॉर शोज कार्बन. तर या ठिकाणी टोटल कार्बन किती होते, 7. पहा मी काय सांगितलं होतं, आठवतंय का पहा, ज्या क्षणाला आपण पेन तुमचा वहीवरती टच करतोय किंवा मी माझा खडू ज्यावेळी ब्लॅकबोर्डवर टच करतो त्यावेळी काय म्हणायचं आहे, मनातल्या मनात म्हणायचं आहे, मोठ्याने म्हणायचं नाही, 1 म्हणायचं. काय म्हणायचं, 1. ओके पहा, टच केला 1 2 3 4 5 6 and 7. ओके पहा 1 2 3 4 5 6 आणि 7 कार्बन झाले. 7 कार्बनला इथे 1Al दाखवलंय. दॅट मीन्स इथे कोणता फंक्शनल ग्रुप दाखवला पाहिजे, ओके इथे कार्बन आहे, डबल बॉन्ड O आणि H. म्हणजे पहा इथे कोण आहे, कार्बन तो दाखवलेला नाही. म्हणजे मी काय करतो, C डबल बॉन्ड OH हे स्ट्रक्चर ड्रॉ केलं. आफ्टर त्या 2 नंबरला कोणता ग्रुप अटॅच केलाय, NH2. पहा 1 नंबर 2 नंबर इथे आहे, याला मी काय अटॅच केला, NH2 ग्रुप. 3 नंबरला कोण आहे पहा, क्लोरीन, इथे अटॅच करतोय मी Cl. 4 नंबरला कोण आहे, ब्रोमीन, इथे अटॅच केला मी Br. दिस इज द बॉन्ड लाइन फॉर्म्युला फॉर 2 amino 4 bromo 3 chloro हे 5En 1Al. and this is all about the functional group. इथून पुढचे लेक्चर जर समजायचे असतील तर या ठिकाणी अजून एक काहीतरी पॉइंट राहिला आहे बघा, या ठिकाणी डबल बॉन्ड. यस, या ठिकाणी डबल बॉन्ड एक राहिलेला आहे. डबल बॉन्ड आपण पुढे देणार पहा, 5En सांगतो म्हणजे हा 4 जर हा 5 आहे, त्या ठिकाणी डबल. ओके सिंपल. दॅट मीन्स दिस इज द स्ट्रक्चर ऑफ 2 amino 4 bromo 3 chloro हे 5En 1Al. आणि या ठिकाणी या पद्धतीने आपण बॉन्ड लाइन फॉर्म्युला काढलेला आहे. जर तुम्हाला हा चार्ट पाठ नसेल
लेक्चर समजणार नाही. त्यामुळे व्यवस्थितपणे चार्ट पाठ करा. ॲट एनी कॉस्ट तुम्हाला हा चार्ट क्रमानं पाठ असणं अतिशय गरजेचं आहे. तर हा चार्ट पाठ नसेल तर इथून पुढचं लेक्चर समजण्यासाठी थोडं अवघड तुम्हाला जाणार आहे. जर चार्ट पाठ नाही झाला तर लेक्चर ऐकताना हा चार्ट तुमच्या डोळ्यासमोर ठेवून तुम्ही लेक्चर काय करायचं आहे, ऐकायचं आहे. दिस इज ऑल अबाउट द फंक्शनल ग्रुप, हाऊ वी कॅन राईट डाउन द nomenclature of a functional group and how we can use the prefixes and suffixes. After this lecture, from the next lecture we are concerned with the every functional group one by one and step by step. प्रत्येक functional group आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. म्हणजे ऍसिडचा स्टडी करणार, इस्टरचा सेपरेटली स्टडी त्या ठिकाणी करणार आहोत. थँक्यू.